रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापुरातील एक परोपकारी सामाजिक संस्था गेल्या 16 वर्षापासून दातृत्वाची भावना उराशी बाळगून सेवाभावे कार्य करत आहे। गरजू विद्यार्थी, दिव्यांग, निराधार महिला यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शक्य तितकी मदत करून पुन्हा उभं राहण्यास मदत करण्याचे उदात्त कार्य ही संस्था करत आहे। होरायझन क्लबची स्थापना 18 जून 2008 मध्ये झाली। तेव्हापासून आजतागायत ही संस्था अविरत कार्य करत आहे। प्रतिवर्षी नवीन अध्यक्षांची निवड करून त्यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमाद्वारे ही संस्था अनेक कोमेजलेल्या चेहऱ्यांवर आशेचं स्मित हास्य फुलवण्याचं अनमोल कार्य करत आहे। रोटरी वर्ष म्हणजेच जुलै 2023 ते जून 2024 या काळाकरिता रोटेरियन ॲडव्होकेट अभयसिंह बिचकर यांची प्रेसिडेंट तर रोटेरियन संदीप पवार यांची सेक्रेटरी पदावर नियुक्ती करण्यात आली। संस्थेचा सेवारत अखंड चालू ठेवण्यासाठी या दोघांच्या सुयोग्य व्यवस्थापनाखाली 2023-24 मध्ये अनेक हिताचे उपक्रम करण्यात आले। त्यास रोटेरियन डॉक्टर विकास पाटील यांची ट्रेजरर म्हणून साथ लाभली। दिनांक 1 जुलै 2023 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला। हा पदग्रहण सोहळा हॉटेल वृषाली येथे संपन्न झाला। या कार्यक्रमात सर्व क्लब मेंबर्स, असिस्टंट गव्हर्नर, रोटेरियन अनिकेत अष्टेकर, कोल्हापूर मुवमेंट व इतर क्लबचे सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोटरी वर्ष म्हणजेच 2023-24 या काळाकरिता रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट गॉर्डन मॅकनली यांनी एक अतिशय सुंदर अशी रोटरी थीम क्रिएट होप इन द वर्ल्ड सर्व रोटेरियन्सना दिली होती। योगायोगाने रोटरी डिस्ट्रिक्ट 3170चे यावर्षीचे गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरसादवाला हे देखील कोल्हापूर येथीलच असल्याने कोल्हापुरातील सर्व रोटरी क्लब व मेंबर्स यांच्यात एक अभूतपूर्व उत्साह होता। पदभार स्वीकारताच वर्षाची सुरुवात ही सर्व क्लब मेंबर्स आणि त्यांच्या फॅमिलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखे 3 दिवसांचे गेट टुगेदर गोवा येथे बीच रिसॉर्ट बे वॉच या ठिकाणी आयोजित केले होते। तसेच यावेळी पहिली फॅमिली मीटिंग आयोजित करण्यात आली। उपस्थित 80 सभासदांनी विविध गेम्समध्ये सहभाग घेतला। विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली। आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा श्रावणी संस्कृती दर्शन सोहळा आणि श्रावणी भोजन हा कार्यक्रम जीवेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडला। श्रावण महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने आपल्या क्लब मार्फत श्रावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला क्लब मेंबर्स व सर्व महिला या विशेष पारंपरिक पोशाखामध्ये उपस्थित होत्या। उत्कृष्ट पोशाख आणि पारंपरिक पद्धतीचा नृत्याविष्कार यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली। त्याचबरोबर केळीच्या पानातून साजूक तुपात बनवलेल्या गोडधोड पुरणपोळीच्या रुचकर भोजनाचा आस्वादही आपल्या जोडीदारासोबत घेतला। बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या अनुषंगाने हॉटेल पंचशील या ठिकाणी एक विशेष फॅमिली गेट टुगेदर आयोजित करण्यात आले। दिवाळी म्हणजेच लखलखत्या दिव्यांचा सण, दिवाळी म्हणजे मांगल्याचे प्रतीक। दिवाळीचे औचित्य साधून क्लब मेंबर्सच्या मुलांकरिता आकाशकंदील बनवणे, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। सौ नीता नरेंद्र झवर मॅडम यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन उत्तेजन देण्यात आले। या प्रसंगी मेंबर्स आणि असिस्टंट गव्हर्नर अनिकेत अष्टेकर तसेच इतर पदाधिकारी फॅमिलीसह उपस्थित होते। व्हॅलेंटाईन्स डे या प्रेमाच्या दिवशी दिनांक 1 मार्च 2024 रोजी वृंदावन लॉन्स या ठिकाणी एक आगळीवेगळी होरायझन मीट आयोजित करण्यात आली। यावेळी असिस्टंट गव्हर्नर अनिकेत अष्टेकर व इतर सिनियर मेंबर्स यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग घेण्यात आली। बॉलिवूडचे चित्रपट, त्यावर आधारित प्रश्न उत्तरे, गाणी, त्यांच्या स्टेप्स यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन कौतुकाची गाणी गात आनंदाने या कार्यक्रमाचा समारोप केला। सालाबादप्रमाणे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच यशाची उत्तुंग शिखरं गाठणाऱ्या लोकांचा विशेष सत्कार होरायझन क्लब मार्फत केला जातो। याचेच औचित्य साधून दिनांक 10 मे 2024 रोजी बालाजी गार्डन या ठिकाणी व्होकेशनल अवॉर्ड्स हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सर्वप्रथम CFOI चे अध्यक्ष
पर्यावरण व वृक्ष संवर्धन आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे श्री आशिष घेवडे सर यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। स्टेट GST कोल्हापूर इथे डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती वैशाली काशी यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये खडतर प्रवासाला सामोरे जाऊन MPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत। त्यांच्या समर्पित सामाजिक कार्याचीही दखल घेत होरायझन क्लबने त्यांना वोकेशनल अवॉर्ड देऊन सन्मान केला। आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ श्री सुहास वांगणकर यांचा पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास आहे। त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्याचा योग होरायझन क्लबला प्राप्त झाला। खुशी कंबोज यांनी वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात अवघड असणारा कोकण कडा सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। तिच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून होरायझन क्लब तर्फे तिला वोकेशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं। या सर्वांविषयी मुलाखतीद्वारे माहिती घेत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला, असिस्टंट गव्हर्नर अनिकेत आष्टेकर, या वोकेशनल अवॉर्डचे सहप्रायोजक नरेंद्र झवर, क्लबचे मेंबर त्यांच्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ होरायझनने बॉलिवूडसह चार्टर्ड नाईट सेलिब्रेशनचे आयोजन केले होते। क्लबच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बॉलिवूड थीमवर आधारित हा कार्यक्रम सुप्रीम महाराजा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। भारतीय सिनेमाच्या थीमवर आधारित ही संध्याकाळ म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीला समर्पित अशी होती। विविधता आणि एकतेने भारावलेली ही संध्या रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या इतिहासात एक मैलाचा दगड म्हणून सर्वांच्याच स्मरणात राहणारी आहे। आपल्या क्लबचे माजी अध्यक्ष संजय साळोखे यांना रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट कमिटी चेअरमन स्पोर्ट्स हे पद मिळाले असल्या कारणाने आपल्या क्लबला रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स आयोजित करण्याचा मान मिळाला। याचे औचित्य साधून आपल्या क्लबने बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग आणि क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व क्लबच्या रोटरी मेंबर्ससाठी आयोजित करून त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव दिला। यावेळी प्रथमच स्विमिंग या खेळाचा समावेश करण्यात आला। 3 दिवसीय खेळांच्या उपक्रमाची सांगता हॉटेल वृषाली येथे झालेल्या भव्य दिव्य बक्षीस समारंभाने झाली। यावेळी रोटरी डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी, पास्ट गव्हर्नर, असिस्टंट गव्हर्नर, इतर सिनियर मेंबर्स, फॅमिली मेंबर्स यांनी उपस्थिती दर्शवली। यातच आनंदाची बाब म्हणजे कोल्हापुरात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत आपल्या क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आणि यामुळेच वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची विशेष संधी क्लबला मिळाली। याच संधीचे सोने करत आपल्या क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला। दिनांक 9 डिसेंबर 2023 रोटरी डिस्ट्रिक्ट 3170च्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी तसेच मुलांसाठी कॅरम, बुद्धिबळ आणि टर्फ क्रिकेट अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। क्रिकेट हा खेळ माहिती असून कधीही बॅट आणि बॉल हातात न घेतलेल्या महिलांनी देखील या स्पर्धेमध्ये आनंदाने सहभाग घेतला। हार जीत यापेक्षाही यामध्ये सहभाग घेतल्याचा आनंद हा त्यांच्यासाठी भारावून टाकणारा होता। 2 दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी सराव सामने खेळवण्यात आले व दुसऱ्या दिवशी अंतिम सामने खेळवण्यात आले व त्यानंतर 13 डिसेंबर रोजी हॉटेल वृषाली येथे केवळ महिलांसाठी आयोजित केलेल्या गाला नाईटमध्ये त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ घेण्यात आला। यावेळी सर्व महिला वर्गातून अशा स्पर्धा दरवर्षी घेतल्या जाव्यात असा आग्रह करण्यात आला। दिनांक 6 आणि 7 जानेवारी 2024 रोजी रोटरी जेंट्स मेंबरसाठी आणि शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी महिला वर्गासाठी विशेष पावसाळी ट्रिपचे आयोजन गगनबावडा या ठिकाणी करण्यात आले होते। सर्व मेंबर्सना एकमेकांना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक विशेष सलोखा वृद्धिंगत झाला। दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी फ्रेंडशिप डेचे औचित्य साधून निसर्गाशी मैत्री हा आगळा वेगळा उपक्रम हॉटेल रणजीत या ठिकाणी राबवण्यात आला।
क्लब मेंबर्स, त्यांचे कुटुंबीय यांना रोपे देऊन त्यांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात आले. रोपांची जोपासना करून मैत्री जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी वातावरणातील बदल लक्षात घेता पावसामुळे होणारे साथीचे रोग यापासून बचाव करण्यासाठी क्लबने CPR हॉस्पिटलला प्रदान केलेल्या मेडिकल व्हॅनद्वारे गोकुळ शिरगाव MIDC इंडस्ट्रियल एरियातील सर्व लेबर्सचे मोफत मेडिकल चेकअप करण्यात आले. दिनांक 26 ऑगस्ट 2023 या दिवशी 5 स्टार MIDC येथील कस्तुरी फाउंड्रीमध्ये सर्व मेंबर्सच्या हस्ते प्रत्येकी 1 झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. क्लबने कोल्हापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 72 टाकाळा ही कायमस्वरूपी दत्तक घेतली आहे. यावर्षीही झवर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सॉक्स बूट पासून ते वह्या पुस्तकापर्यंतचे साहित्य पुरवण्यात आले. त्यानंतर या शाळेस मुख्यमंत्र्यांचा सुंदर शाळा अभियान 2023-24 हा गौरवही प्राप्त झाला. त्याबद्दलही त्यांचे मार्च 2024 रोजी क्लबच्या वतीने कौतुक करण्यात आले. 15 ऑगस्ट 2023 रोजी कोल्हापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 72 टाकाळा येथे आणि शाकृपंत वालावलकर शाळा या ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाकृपंत वालावलकर हायस्कूल येथील क्लबने स्थापित केलेल्या इंटरॅक्ट क्लब ऑफ आंतरभारती होरायझन याचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात शाळेच्या पटांगणावर पार पडला. या प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर अरविंद कृष्णन यांच्यासह मोठ्या संख्येने क्लब मेंबर्स व फॅमिली मेंबर्स उपस्थित होते. दिनांक 1 सप्टेंबर 2023 या दिवशी क्लबचे फाउंडर मेंबर श्री नरेंद्र झवर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोली MIDC येथील श्रीराम फाउंड्री या ठिकाणी मोफत मेडिकल चेकअप व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ परिसरातील तब्बल 180 नागरिक आणि कामगारांनी घेतला. या प्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये क्लब मेंबर्स तसेच इतर नागरिकांनी मिळून 125 लोकांनी रक्तदान करून याद्वारे श्री नरेंद्र झवर यांना आगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिनांक 9 सप्टेंबर 2023 पांजरपोळ येथील अरिहंत पशु चिकित्सालय या ठिकाणी भटक्या तसेच जखमी गुरांचा उपचार केला जातो. या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ होरायझन आणि रोटरी हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरांना चारा देण्यात आला. तसेच या संस्थेला विशेष देणगीही देण्यात आली. दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट गॉर्डन मॅकनिली यांनी यावर्षी मेंटल हेल्थ हा फोकस एरिया निश्चित करून तसे उपक्रम घेण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आपल्या क्लब मार्फत व इंटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शाकृपंत वालावलकर या शाळेमध्ये मानसोपचार तज्ञ रोटेरियन सोनल जोशी यांच्याद्वारे मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक या सर्वांनी लाभ घेतला. नॅशनल न्यूट्रिशन मंथ म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र शासनामार्फत स्वस्थ भारत, सशक्त भारत आणि सुशिक्षित भारत या योजनेअंतर्गत रोटेरियन डॉक्टर शुक्रानी ढवण यांच्याद्वारे न्यूट्रिशन सेमिनार आणि कार्यशाळा शाकृपंत वालावलकर या शाळेमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेचा विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक या सर्वांनी लाभ घेतला. दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन शाकृपंत वालावलकर हायस्कूल आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ आंतरभारती होरायझन यांच्या मार्फत करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्घाटन करण्याचा मान होरायझन क्लबला मिळाला होता. यावेळी क्लब होरायझन मार्फत स्पर्धकांना पौष्टिक आहार पुरवण्यात आला. जागतिक मानसिक आरोग्य दिन प्रसंगी 10 ऑक्टोबर 2023 रोजी झूम मीटिंगद्वारे मानसिक आरोग्याविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर सोनल जोशी यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक सफेद काठी दिनाचे औचित्य साधून दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी अंध युवक मंच हंबरवाडी यांच्या वतीने दैवज्ञ बोर्डिंग आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स यांच्या वतीने सामानी हॉल उद्यमनगर अशा 2 ठिकाणी उपक्रम घेण्यात आले. या प्रसंगी क्लब मार्फत अंधांची रॅली काढण्यात आली. त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
आणि तब्बल 300 अंध व्यक्तींना सफेद काठ्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटेरियन रवी पावरा यांनी विशेष पुढाकार घेतला. उचगाव येथील पॉलिटेक्निक शाळेमधील 10वी मध्ये शिकणाऱ्या 2 गरजू विद्यार्थिनींना 2 सायकली प्रदान करण्यात आल्या. आपल्या दातृत्वाचे उदाहरण देत रोटेरियन MP शेख यांच्या आवाहनास क्लब मेंबर्स यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयं स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन मधील मुलांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशदिवे अशा तब्बल 2.5 लाख रुपये किमतीच्या दिवाळी भेटवस्तू खरेदी केल्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी समाजातील दिव्यांग, मतिमंद, निराधार, वृद्ध, उपेक्षित अशा लोकांची काळजी घेणारे सावली केअर सेंटर, बाल संकुल, स्वयं मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणचे कर्मचारी यांच्या कार्याला होरायझन क्लब तर्फे त्यांना दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देण्यास स्वयं शाळेमध्ये क्लब मेंबर्स पोहोचले असता त्या ठिकाणी सेक्रेटरी संदीप पवार यांनी शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीला पाहून होरायझन क्लब मार्फत त्वरित व्हीलचेअर उपलब्ध करून तिला भेट दिली. त्यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले. 19 ऑक्टोबर 2023 रोजी गतवर्षीचे अध्यक्ष रोटेरियन संजय साळुंखे यांच्या प्रयत्नातून वॉटर ATM साठी डिस्ट्रिक्ट फंड उपलब्ध करण्यात आला होता. या उपलब्ध फंडचा उपयोग गांधीनगर येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री बसवणे यासाठी उपलब्ध करण्यात आला. या उपक्रमात रोटेरियन अनिल तनवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले. 14 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर क्लब होरायझन व इंटरॅक्ट क्लब ऑफ अंतर्भारती होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त सैनिक पटांगणावर आगळावेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी विवेक मोरे या देशस्तरीय टेबल टेनिस खेळणाऱ्या अपंग खेळाडूला खेलो इंडिया मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास खर्च तसेच त्याच्या खेळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली. या स्पर्धेत त्याने उत्तम खेळून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 4 डिसेंबर 2023 रोजी गगनबावडा अंदूर येथील प्राथमिक शाळेला तेथील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटेरियन मिलिंद आळवेकर यांच्या पुढाकाराने 32 इंची स्मार्ट टीव्ही होरायझन क्लब तर्फे प्रदान करण्यात आला. दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी रोटेरियन सुमित बिरांजे यांच्या संकल्पनेतून गडिंग्लज येथील ज्युनियर कॉलेजच्या वसतिगृहाला जास्त क्षमतेचा फ्रीज क्लब मार्फत देऊ केला. इंटरॅक्ट क्लब ऑफ अंतर्भारती होरायझनचा सदस्य श्रीवर्धन बनसोडे यांनी 28 जानेवारी रोजी कमरेला दिवे बांधून हातावर चालण्याचा विश्वविक्रम केला. याची नोंद आशिया पॅसिफिक रेकॉर्ड बुक मध्ये करण्यात आली. याची दखल घेऊन क्लबनेही यथोचित सत्कार केला. दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी क्लबने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन झवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांतील तब्बल 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दिवशी सर्व स्पर्धकांचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण, अल्पोपहार या सर्वांची सुविधा करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांनी आपल्या अपंगत्वावर मात करून लांब उडी, उंच उडी, धावणे, रिले, बुद्धिबळ अशा अनेक स्पर्धांमध्ये चुणूक दाखवली व उपस्थितांना अचंबित केले. सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. एकटी या संस्थेसाठी नियमित लागणारे अन्नधान्य, वैयक्तिक आवश्यक वस्तू, औषध पाणी, कपडा लत्ता अशा अनेक वस्तूंचा पुरवठा क्लब मार्फत अनेक वर्षापासून दिला जातो. त्याचप्रमाणे यंदाही मेंबर नरेंद्र झवर, पास्ट प्रेसिडेंट रवी केलगिनमठ, पास्ट प्रेसिडेंट कौस्तुभ नाबर, योगेश देशपांडे या परिवारांकडून मदत करण्यात आली. दिनांक 3 मार्च 2024 रोटरी इंटरनॅशनलने जागतिक स्तरावरून पोलिओ मुक्तीचा वसा गेल्या अनेक वर्षापासून हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून क्लबने कोल्हापूर महानगरपालिका यांच्या समवेत
राष्ट्रीय पोलिओ मुक्ती अभियान या अंतर्गत पोलिओ निर्मूलन जागृतीसाठी आवाहन करणारी ऑटो रिक्षा शहरातून फिरवली व पालकांना पोलिओ डोस देण्यासाठी प्रोत्साहित केले। तसेच विविध केंद्रांवर उपस्थित असणारे डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या जेवणाची व्यवस्था केली। कागल तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील चिमगाव गावातील प्रस्थापित आश्रमशाळा येथील गरीब व गरजू रहिवासी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तू जसे अंथरूण पांघरूण, पौष्टिक खाद्य, पंखे अशा गोष्टींची भेट दिली। यावेळी डॉक्टर शुक्राणी ढवण यांनी तेथील विद्यार्थ्यांना आहाराबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी अमृता देशपांडे, साक्षी बिचकर आदीसह मेंबर्स उपस्थित होते। वाढते प्रदूषण आणि शहरीकरण लक्षात घेता चिमण्यांची घटणारी संख्या लक्षणीय आहे। याविषयी लोकांना जागृत करण्यासाठी 20 मार्च 2024 रोजी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने क्लब होरायझन आणि विप्रास इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 500 लाकडी चिमण्यांची घरटी वितरित केली। तसेच क्लब होरायझन मार्फत राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली येथील विद्यार्थ्यांना देखील पर्यावरण व पक्षी यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अशी लाकडी घरटी दिनांक 4 एप्रिल रोजी भेट म्हणून देण्यात आली। तसेच आपल्या क्लब होरायझन मार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या वाढदिवसानिमित्त 9 एप्रिल रोजी ही घरटी भेट म्हणून देण्यात आली। 5 एप्रिल 2024 शाकृपंत वालावलकर शाळा यांच्या कचरा पेटीसाठीच्या मागणीवरून क्लब होरायझनचे मेंबर श्री नरेंद्र झवर यांच्या टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून त्यांच्या कारखान्यातील उपलब्ध टाकाऊ डबे यांचे रूपांतर आकर्षक कचरा पेटीमध्ये करून अशा 10 कचरा पेट्या शाळेस प्रदान करण्यात आल्या। त्यांच्या प्रेरणेने क्लबचे मेंबर श्री विशाल माने यांनी या कचरा पेट्यांसाठी सुमारे 6 महिने पुरतील इतक्या डस्टबिन बॅग्स शाळेस डोनेट केल्या। दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये मोबाईलच्या आभासी दुनियेपासून अलिप्त ठेवण्यासाठी मुक्त सैनिक ग्राउंड येथे इंटरॅक्ट क्लब ऑफ अंतर्वार्ती होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन केले। या 10 दिवसीय शिबिरामध्ये रोज विविध कला क्रीडा यांचे प्रात्यक्षिक तसेच तज्ञ व्यक्ती यांचे मार्गदर्शन व संवाद घडवून आणले। यावेळी रोटेरियन देवराज निंबाळकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना टोप्या वाटप केल्या। सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रोटेरियन प्रमोद सूर्यवंशी यांच्या मार्फत प्रोत्साहनपर बक्षिसे, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली। यासाठी वालावलकर हायस्कूलमधील शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। दिनांक 27 जून 2024 कसबा सांगाव येथील प्राथमिक विद्यालय यांच्या मागणीनुसार क्लब होरायझनचे सदस्य रोटेरियन स्वरूप कदम यांच्या पुढाकाराने या शाळेत आपल्या क्लब मार्फत साऊंड सिस्टम प्रदान करण्यात आली। याच दिवशी दुपारी गडिंग्लज येथील दुर्गम शाळेतील विद्यार्थ्यांना क्लब होरायझन मेंबर्सच्या मदतीने सायकली भेट देण्यात आल्या। यापैकी 5 सायकल असिस्टंट गव्हर्नर अनिकेत अष्टेकर यांच्या सहकार्यातून प्राप्त झाल्या आणि उर्वरित सायकल्स या क्लब मेंबर्स उदय दुधाने, पवन रोचलानी, मिलिंद आळवेकर, अभयसिंह बिचकर, अर्जुन पवार आणि सदाभाऊ कोठावळे यांच्याकडून देण्यात आल्या। दिनांक 27 जून 2024 रोजी क्लब होरायझन मार्फत गरीब आणि गरजू पेशंट राहुल शिंगारे याची कर्णबधिरतेची तपासणी करून त्यास उच्च दर्जाचे श्रवण यंत्र प्रदान करण्यात आले। हे श्रवण यंत्र रोटेरियन शीतल दुर्गुळे आणि होरायझन क्लब यांच्या मार्फत प्रदान करण्यात आले। जागतिक स्तरावरील ई कचरा विघटन करणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे। याचा सारासार विचार करून हा ई कचरा रिसायकल करण्यासाठी क्लबने आणि विप्रास टेक्नोमार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राजारामपुरी सारख्या बाजारपेठेमध्ये कायमस्वरूपी ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले। या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सर्व मेंबर्सच्या जागरूकतेमुळे बराच ई कचरा गोळा करण्यात यश मिळाले। दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी रोटरी डीजी ऑफिस या ठिकाणी इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ मोटरसायकलिंग रोटेरियन्स मधील सहभागी सर्व मेंबर्सचे स्वागत करण्यात आले। रोटरी मार्फत मेंटल हेल्थचा सामाजिक संदेश देऊन 8 मोटरसायकलिस्ट 28 शहरातून सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा उपक्रम करत आहेत। या प्रसंगी या मेंबर्स सोबत
होरायझन क्लबची माहिती देऊन फ्लॅग एक्सचेंज कार्यक्रम करण्यात आला। या रोटरी वर्षामध्ये क्लब होरायझनचे सदस्य यांनी विविध देशातील रोटरी क्लब्सना मीटिंग्सना उपस्थिती लावून क्लब होरायझन व उपक्रम यांच्या माहितीची देवाणघेवाण केली व भविष्यात संयुक्त प्रोजेक्ट करण्यासाठी निमंत्रित केले। क्लब होरायझन मधील यशस्वी उद्योजक व व्यापारी यांच्या कार्यपद्धतीची माहिती व त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सर्व मेंबर्सनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला। याची सुरुवात 28 ऑगस्ट 2023 रोजी कस्तुरी फाउंड्री कागल पंचतारांकित MIDC या ठिकाणी व्होकेशनल व्हिजिट करण्यात आली। तसेच 25 ऑक्टोबर 2024 रोजी केल्सन ग्रुपचे व रोटरीचे सक्रिय सदस्य रोटेरियन रवी केल्गिनमठ MIDC शिरोली यांच्या 6 युनिट्सना भेट दिली। तसेच दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी रोटेरियन राजू पाटील यांच्या शिरोली MIDC येथील हिंद गिअर युनिटला भेट देऊन मीटिंग घेण्यात आली। प्रत्येक क्लब मेंबर व त्यांच्या व्यवसायाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला गेला। यामध्ये प्रत्येक क्लब मेंबरच्या जन्मदिनी त्याचा फोटो व व्यवसायाची माहिती असणारी इमेज सर्व मेंबर्सनी सोशल मीडियावर स्टेटसला लावून जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये प्रत्येक मेंबरची माहिती एका वेळी कमीत कमी 3000 लोकांपर्यंत पोहोचली। या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर भाई यांनी गव्हर्नर व्हिजिटच्या वेळी कौतुक केले व इतर क्लबना असे उपक्रम हाती घेण्यासाठी प्रोत्साहित केले। दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी शाहू स्मारक भवन येथे रोटरी परिवार कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान नेशन बिल्डर्स अवॉर्ड देऊन करण्यात आला। या प्रसंगी होरायझन क्लब यांनी वेगवेगळ्या तालुक्यातील अभ्यासपूर्ण माहिती घेऊन 15 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले। या पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष पाटील सर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर भाई व सर्व पदाधिकारी, रोटेरियन्स, फॅमिली, शिक्षक आदी उपस्थित होते। दिनांक 9 जुलै 2023 रोजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरसादवाला यांचा हॉटेल पॅव्हिलियन येथे संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभास मोठ्या संख्येने होरायझन क्लब सभासद उपस्थित होते। क्लब होरायझनने दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या डिस्ट्रिक्ट लिटरसी सेमिनार इथे उपस्थिती दर्शवली। तसेच 5 ऑगस्ट 2023 रोजी माजी रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट कल्याण बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पार पाडलेला रेसिडेन्सी क्लब येथील मेंबरशिप डेव्हलपमेंट इव्हेंट यास क्लब मेंबर्सनी हजेरी लावली। त्याचबरोबर दिनांक 20 ऑगस्ट रोजी रोटरी समाजसेवा केंद्र येथे आयोजित केलेल्या न्यू मेंबरशिप ओरिएंटेशन सेमिनार याकरिता क्लबमधील सर्व नवीन सभासदांनी हिरिरीने उपस्थित राहून रोटरीच्या कार्याची व ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती घेतली। दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरसादवाला हे कोल्हापूर मिड टाउन या क्लबचे सदस्य आहेत। कोल्हापूर परिवारातील सर्व क्लबना डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स होस्ट करण्याची संधी प्राप्त झाली होती। होरायझन क्लबचाही या परिषदेच्या नियोजनामध्ये मोलाचा वाटा होता। या परिषदेचे उपाध्यक्ष होरायझन क्लबचे सिनियर मेंबर रोटेरियन MB शेख होते, तर विविध कमिटीमध्ये होरायझन क्लबचे अनेक मेंबर सहभागी होते। जवर उद्योग समूहातर्फे या परिषदेस सिल्वर स्पॉन्सरशिप देण्यात आली होती। या परिषदेत होरायझन क्लबच्या 28 मेंबर्सनी नोंदणी करून प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। अशा प्रकारे क्लब होरायझन मार्फत डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स याकरिता सुमारे 6 लाख रुपयांची रसद उपलब्ध करून दिली होती। त्यामुळे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांच्या कारकिर्दीतील परिषद यशस्वी करण्यामागे क्लब होरायझनचा मोलाचा वाटा असून त्याचा अभिमान सर्व क्लब मेंबर्सना आहे। तसेच 2 मार्च 2024 रोजी आगामी वर्षातील पदाधिकाऱ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर यांनी आयोजित केलेली टर्निंग सेमिनार यास होरायझन क्लबच्या होणाऱ्या लीडर्सनी सहभाग घेतला। या संपूर्ण रोटरी वर्षामध्ये क्लब होरायझन यांनी 15 रेग्युलर मीटिंग, 8 ब्रेकफास्ट मीटिंग, 5 स्पेशल मीटिंग, 6 असेंब्ली मीटिंग,
7 फॅमिली गेट टुगेदर यांचे सुयोग्य नियोजन केले. इतकेच नाही तर या वर्षात तब्बल 70 सामाजिक उपक्रम, 15 इंटरनॅशनल सर्व्हिस उपक्रम, 7 व्होकेशनल सर्व्हिस उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले असून 6 डिस्ट्रिक्ट इव्हेंट्समध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.